लाल बहादूर शास्त्री आपल्या देशाचे नेहरू गांधी परिवाराबाहेरचे पहिले पंतप्रधान. नेहरूंच्या मृत्यूनंतर शास्त्रीजी देशाचे दुसरे पंतप्रधान झाले. कारकीर्द जेमतेम 1.5 वर्षाची. त्यातही हरित क्रांती, धवल क्रांती सारख्या योजना देऊन त्यांनी देशाच्या अन्न सुरक्षा क्षेत्रात अभूतपूर्व आणि दूरगामी परिणाम साधले. भारताला अण्वस्त्र सज्ज करण्याचे प्रयत्नही त्यांच्याच काळात सुरू झाले. त्याच काळात 1965च्या युद्धात त्यांनी पाकिस्तानला अक्षरशः धूळ चारली आणि देशाला विजय मिळवून दिला. जय जवान जय किसान ही त्यांची घोषणा आमचा जणू युद्धघोषच बनली. त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय सैन्य सीमा पार करून पार अगदी लाहोरपर्यंत जाऊन पोचलं आणि शेवटी याच पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी तत्कालीन सोव्हिएत युनियनमधील आणि हल्लीच्या उझबेकिस्तान या देशाची राजधानी असलेल्या ताश्कंद या शहरात सोव्हिएत अध्यक्ष अलेक्सी कोसिजिन यांच्या नेतृत्वाखाली 4 ते 10 जानेवारी 1966 दरम्यान भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये तहाची बोलणी झाली आणि 10 जानेवारी रोजी ताश्कंद करारावर स्वाक्षऱ्या होऊन 1965चं भारत पाकिस्तान युद्ध अधिकृतरित्या संपलं. दौऱ्याच्या मूळ कार्यक्रमानुसार शास्त्रीजी 11 जानेवारी 1966ला सकाळी ताश्कंदमधून निघून काबूल मार्गे दिल्लीला परतणार होते. परंतु कोणाच्या ध्यानीमनी नसतानाही अचानक 10 जानेवारीच्या रात्री किंवा 11 जानेवारीच्या पहाटे म्हणूया, पण ताश्कंदमध्येच जिथे त्यांची राहण्याची सोय होती त्याच घरामध्ये शास्त्रीजींचा अत्यंत संशयास्पदरित्या मृत्यू झाला. एका सार्वभौम राष्ट्राच्या प्रमुखाचा एका भलत्याच देशात आणि तेही युद्धोत्तर तहाची बोलणी करताना संशयास्पद मृत्यू होतो, ही बाबच खटकणारी आहे. त्यात आज या घटनेला सुमारे 55 वर्ष होऊनही शास्त्रीजींचा मृत्यू नक्की कसा झाला याबद्दल देशाला अजिबात माहितीच नसणे हे जास्त दुर्दैवी. शास्त्रीजींचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा सुरुवातीपासूनच करण्यात आला होता, पण त्यांचा मृत्यू जेव्हा झाला ती परिस्थिती अत्यंत संशयास्पद होती. त्यामुळेच शास्त्रीजींच्या मृत्यूची आणि त्या मृत्यूशी संबंधित काही रहस्यांची चर्चा आज आपण करणार आहोत. पहिला मुद्दा म्हणजे शवविच्छेदन. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की कुठलीही डेथ जरी झाली, म्हणजे अगदी घरी डेथ झाली आहे पण डॉक्टरला श्युरिटी नाही आहे की कशामुळे मृत्यू झाला, किंवा कुठला ॲक्सिडेंट केस असेल किंवा काही घातपात असेल किंवा संशयास्पद असेल, तर त्या बॉडीचं शवविच्छेदन अनिवार्य असतं. इथे एक राष्ट्रप्रमुख परदेशात संशयास्पदरित्या गेला आहे आणि तरीही त्याचं शवविच्छेदन झालेलं नाही. कारण माहीत नाही. मृतदेह काळा निळा पडलेला असूनही मानेवर आणि पोटावर अक्षरशः चिरल्याच्या आणि कापल्याच्या खुणा असल्याचे शास्त्रीजींच्या पत्नी ललिता देवी यांनी सांगूनही शास्त्रीजींच्या मृतदेहाचं शवविच्छेदन अजिबात झालं नाही. काही जण म्हणतात शवविच्छेदन झालं, पण तशा प्रकारचा कुठलाही रेकॉर्ड त्यांच्या संबंधित केस फाईलमध्ये सापडत नाही. आता एवढ्या मोठ्या नेत्याच्या संशयास्पद मृत्यूनंतर शवविच्छेदनही होऊ नये याला काय म्हणायचं? हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा चौकशी समितीचा. हल्ली आपण बघतो वाटेल त्या गोष्टीवरती चौकशी समिती लावली जाते. अमुक गोष्ट झाली करा चौकशी, तमुक गोष्ट झाली करा चौकशी. मग इथे देशाचा पंतप्रधान मृत्युमुखी पडलाय, ते सुद्धा अत्यंत संशयास्पदरित्या मृत्युमुखी पडलाय, तरी त्याची चौकशीच झाली नाही. आता त्यातही काही जण म्हणतात नाही चौकशी तर झाली. राजनारायण समिती म्हणून एक समिती मांडली गेली आणि त्या समितीमार्फत शास्त्रीजींच्या मृत्यूची चौकशी झाली. अरे पण ती समिती म्हणे उघडपणे कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचूच शकली नाही. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की संशयास्पद मृत्यू असताना आणि चौकशी झालेली नसताना, किंवा चौकशी झालेली असेल तरी अशा कुठल्याही चौकशीचे कोणतेही रेकॉर्डच नाही आहेत. समितीचा निष्कर्ष काही असो, पण अहवालच गाळ का तो दडपला गेला की मुद्दाम नष्ट केला गेलाय? कठीण प्रश्न आहेत. तिसरा मुद्दा म्हणजे विषबाधा.
शास्त्रीजींचे वैयक्तिक डॉक्टर आर एन चुग हे स्वतः शास्त्रीजींबरोबर ताश्कंदला हजर होते आणि त्यांनीच शास्त्रीजींना मृत घोषित केलं होतं. त्याच डॉक्टर चुग यांच्या मतानुसार शास्त्रीजींची तब्येत एकदम ठणठणीत होती आणि या हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी त्यांना कधीच कुठलीही हृदयाची समस्याच उद्भवलेली नव्हती. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अगदी कमी होती. पण शास्त्रीजींचं कलेवर भारतात पोचलं तोवर पार काळं पडलेलं होतं. आता हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला तर बॉडी काळी कशी काय पडू शकते? हे फक्त आणि फक्त विषबाधेमुळेच होतं. पण विषबाधेबद्दल कोणी बोलतच नाही. विषबाधेचं राहू द्या बाजूला, साक्षीदारांचं काय? शास्त्रीजी मरण पावले त्या रात्री 2 साक्षीदार त्यांच्या सोबत होते. एक होते डॉक्टर आर एन चुग आणि दुसरा त्यांचा खाजगी नोकर रामनाथ. रामनाथ हा शास्त्रीजींचा खाजगी नोकर. रोज रात्री झोपताना दुधाचा पेला त्यांच्या उशाशी ठेवायची त्याची जबाबदारी होती. तसंच 10 जूनच्या रात्रीही त्यांनी दुधाचा पेला शास्त्रीजींच्या खोलीत ठेवला. त्याला खरं तर शास्त्रीजींच्या खोलीतच खालती झोपायचं होतं, पण शास्त्रीजींनीच त्याला सांगितलं की बाबा तू जा तुझ्या खोलीमध्ये. हे झाल्यावरती रामनाथ त्याच्या खोलीत झोपायला गेला. शास्त्रीजी त्यांच्या खोलीत बेडवरती पोहोडले. रात्री साधारण 1-1:30च्या सुमारास शास्त्रीजी आपल्या पलंगावरनं उठले आणि शेजारच्या खोलीत दुसऱ्या दिवशी निघायचं म्हणून मंडळींची जी आवरावर वगैरे चालू होती तिथपर्यंत कसेबसे चालत गेले आणि तिथे हजर असलेल्यांना शास्त्रीजींनी सांगितलं की बाबा माझी तब्येत बरी नाही वाटत आहे, तातडीने डॉक्टरला बोलवा. एवढं सांगून ते आपल्या खोलीत जायला वळले, पण त्यांना चालवतही नव्हतं. त्यामुळे मग त्या संबंधित लोकांनी कसंबसं धरून शास्त्रीजींना त्यांच्या बेडवरती नेलं, तिथे त्यांना झोपवलं आणि तिथेच शास्त्रीजींनी शेवटचा श्वास घेतला. तोपर्यंत डॉक्टर चुग तिथे पोचले होते. त्यांनीच शास्त्रीजींना मृत घोषित केलं. तर असे हे अत्यंत महत्त्वाचे 2 साक्षीदार जे शास्त्रीजींच्या शेवटच्या क्षणांमध्ये त्यांच्याबरोबर होते. काय झालं हो त्या साक्षीदारांचं? 1977ला संसदेने अजून एक समिती नेमली, चौकशी समिती, की जी समिती शास्त्रीजींच्या मृत्यूचा सगळा अभ्यास वगैरे करेल आणि निवाडा देईल. तर हे दोघं म्हणजे डॉक्टर आर एन चुग आणि तो गडी रामनाथ या दोघांना त्या समितीसमोर साक्ष देण्यासाठी ज्या दिवशी उपस्थित राहायचं होतं त्याच्या आदल्याच दिवशी दोघांचा ॲक्सिडेंट झाला. डॉक्टर चुग हे त्यांच्या फॅमिलीबरोबर कारनी कुठेसे जात असताना त्यांच्या कारला एका ट्रकने धडक दिली. यामध्ये डॉक्टर चुग, त्यांच्या पत्नी, त्यांचा मुलगा हे जागीच ठार झाले. त्यांच्या मुलीला कायमचं अपंगत्व आलं, त्यामुळे त्यांचा आवाज बंद झाला. दुसरा साक्षीदार म्हणजे तो गडी रामनाथ, त्यालाही नेमका त्याच दिवशी तो सायकलवरनं कुठे जात असताना एका मोटार गाडीने उडवलं. तो अपघात एवढा जबरदस्त होता की रामनाथ उडून फेकला गेला. त्याचे दोन्ही पाय कापावे लागले आणि त्याच्या मेंदूला जबर दुखापत झाल्यामुळे त्याची स्मृतीच नष्ट झाली. एका इतक्या मोठ्या आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या केसमधले 2 साक्षीदार आणि त्या दोन्ही साक्षीदारांना शब्दशः गप्प करायचा प्रयत्न होतो. याला घातपात नाही तर काय म्हणणार हो? हा घातपाताचा मुद्दा ही आपली अंतर्गत बाब आहे. CIA काय कराल? ग्रेगरी डग्लस नावाच्या एका पत्रकाराने तत्कालीन CIA एजंट रॉबर्ट क्रॉलीची मुलाखत घेतली होती, ज्यात त्या रॉबर्टनी लालबहादूर शास्त्री आणि अगदी होमी भाभा यांचा मृत्यू हे CIAचेच काम आहे अशी पुष्टी केली होती. शास्त्रीजींनी भारताच्या अण्वस्त्र चाचण्यांना हिरवा कंदील दिला होता. त्यामुळेच उद्या भारत खरोखर अण्वस्त्र संपन्न राष्ट्र झालं तर ते एक पुढारलेलं राष्ट्र म्हणून उदयास येईल आणि त्यामुळेच साऊथ ईस्ट एशिया किंवा एशिया पॅसिफिक या क्षेत्रामध्ये भारत आणि पर्यायाने रशिया यांचं वर्चस्व वाढून अमेरिकेला धोका निर्माण होईल. या कारणासाठीच CIA कडून शास्त्रीजींना पार अगदी रशियाच्या भूमीवरतीच जाऊन संपवण्यात आलं. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण 5 मुद्दे बघितले: घातपात, हार्ट अटॅक, विषबाधा, CIAचे पराक्रम, अंतर्गत घातपात,
पण या सगळ्या व्यतिरिक्त आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कुठला असेल माहिती आहे? शास्त्रीजींच्या हत्येमुळे सर्वात जास्त फायदा कोणाचा झाला हो? असं बघा, शास्त्रीजींनी नुकतीच पाकिस्तानला धूळ चारली होती, त्यामुळे देशात त्यांना जबरदस्त पाठिंबा होता आणि त्याच पाठिंब्यावर ते पुढच्या निवडणुका सुद्धा सहज जिंकले असते आणि देशाचं नेतृत्व आणि पंतप्रधानपद हे दोन्हीही त्यांच्याकडेच राहिलं असतं. त्यामुळेच देशाचं पंतप्रधानपद काही विशिष्ट लोकांकडून किंवा एका विशिष्ट कुटुंबाकडून तेव्हाच हिसकावलं गेलं असतं. त्यामुळेच त्या घराण्याच्या पाठीराख्यांकडूनच परकीय भूमीवर अशा प्रकारे शास्त्रीजींचा काटा काढला गेलाय का हो? एक नेता संशयास्पदरित्या मरतो, साधा नेता नाही हा, एका राष्ट्राचा पंतप्रधान. असा नेता मरतो आणि त्याचं साधं पोस्टमॉर्टमही होत नाही. त्याच्या मृतदेहावर जखमा असतात आणि त्याचे कपडे अक्षरशः रक्तलांछित असतात, तरी मृत्यूचं कारण एक हृदयविकाराचा झटका इतक्यावर सांगून प्रकरण अक्षरशः दडपलं जातं. त्याच्या मृत्यूच्या मागचं सत्य शोधून काढण्यासाठी नेमण्यात आलेल्या संसदीय समितीचा जो काय अहवाल असतो तोच गायब केला जातो. त्याच्या मृत्यूसमयी त्याच्याबरोबर हजर असलेल्या दोन्ही प्रमुख साक्षीदारांचा अचानकपणे अपघात होऊन त्यांचाही आवाज कायमचा दडपला जातो. त्या काळात हे सगळं करायची ताकद कुणाकडे होती हो? आणि हे सगळं केल्याने कोणाचा फायदा झाला? मित्र हो, उत्तर आपल्या समोर येतो. गेली 70 वर्ष ती उत्तर आपल्या समोरच होती, पण कुणीही त्या प्रश्नांना थेट हातच घातला नाही. कारण देशाची अब्रू, देशाची जागतिक पातळीवरची परिस्थिती या सगळ्याचा विचार करता ही अशी काही जी रहस्य असतात ना, त्यांना रहस्य राहू देण्यामध्येच देशाचं आणि सगळ्यांचंच भलं असतं. गेल्या 60-70 वर्षाच्या अदृश्य पण लोखंडी पडद्याआड लपवल्या गेलेल्या त्या इतिहास नामक कालविवरात अशी कित्येक रहस्य लपलेली आहेत. अज्ञात चॅनलमार्फत अशीच देशी विदेशी रहस्य उलगडून प्रेक्षकांपर्यंत पोचवायचा आणि आजतागायत लपवून ठेवल्या गेलेल्या या विषयांबद्दल जनजागृती करायचा हा आपला एक छोटासा प्रयत्न आहे. या रहस्यांची उत्तरं कधी मिळतील नाही मिळतील हे आत्ता कोणीच सांगू शकत नाही, पण ती रहस्य उघडकीला यावीत, त्या रहस्यांचे करते करविते हे जगासमोर यावेत आणि त्यांना योग्य ते शासन मिळावं, हीच त्या जगन्नियंत्याकडे प्रार्थना. पुन्हा भेटू अज्ञातच्या पुढच्या भागात. धन्यवाद.